नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 12 ऑगस्ट आणि आता मी ड्युटी ऑन केलेली आहे आणि मला पहिली बुकिंग आलेली आहे माझ्या बाजूच्या बिल्डिंगमधून, कामोठ्यावरून ठाण्याला. तर मी ड्रॉप करेन आणि लगेच तिकडून परत नवी मुंबईची बुकिंग घेऊन मी घराच्या इथे येणार आहे. कारण उद्या इव्हेंट आहे आमचा. तर 35 गाड्यांची गरज आहे. तर 13 गाड्या अरेंज झालेल्या आहेत, बाकीच्या गाड्या अरेंज करायच्या आहेत. म्हणून डायरेक्ट मी आणि मित्र माझा दोघे भेटणार आहोत. मित्राच्या घरी आम्ही गाड्या अरेंज करतो सर्व. तर मग भेटू. आता पहिली ड्रॉप करतो बुकिंग आणि त्याच्यानंतर आधी मी ड्रॉप करतो ठाण्याला आणि मग तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. आता आलेलो आहे मी कस्टमरच्या लोकेशनच्या इथे आणि बघू. आता 5 मिनटं झाली, कस्टमर अजून आलेले नाही आहेत. 1 मिनटं जरी लेट आले तर 10 मिनटाचं ट्रॅफिक वाढतं, अशी सिच्युएशन असते आता सध्या. तर सरांना फोन करून बोललो आहे लवकर या म्हणून. तर बघूया आता कधी येत आहेत. मित्रांनो, 8:50 झालेलं आहे आणि माझा ठाण्याला ड्रॉप झालेला आहे. 1 तास 10 मिनटं लागले आणि 681 रुपये भेटलेत मला. आता इथून मी गो टू नवी मुंबईची बुकिंग टाकलेली, पनवेलची. बघू एखादी बुकिंग आली तर ठीक आहे, कारण आपल्याला गाड्या अरेंज करायच्या आहेत. तर पनवेलला जावंच लागेल, मित्राच्या घरी जायचं आहे. अजून 25 गाड्या अरेंज करायच्या आहेत उद्याच्या इव्हेंटसाठी. खूप साऱ्या बुकिंग्स येत आहेत आता उबरवरती, पण त्या मी नाही घेऊ शकत आहे. मला मित्रांनो आता लगेच वाशीची बुकिंग भेटलेली आहे मला. चाललोय पिकअप करतो आणि मग वाशीला ड्रॉप करून मित्रांनो CNG लागला आहे रिझर्वमध्ये. तर इथे रबाळेला CNG पंप होता ऑन द वे. पॅसेंजर पण काही बोलले नाही, मग डायरेक्ट आणली गाडी CNG पंपावरती. CNG भरतो आणि मग वाशीला ड्रॉप करतो. मित्रांनो, वाशीचा ड्रॉप झालेला आहे. 1 तास 20 मिनटं लागले मला पोहोचायला आणि 643 रुपये भेटलेत उबरकडून. तर मग आता जातोय मी डायरेक्ट कामोठेकडे. मित्र वाट बघत बसलाय, त्याने 10 वाजता बोलवलं होतं, पण आता 10:30 वाजलेत. मला पोहोचायला अजून अर्धा तास लागेल इथून. तर 11 वाजेपर्यंत मी पोहोचेन. अजून खूप गाड्या करायच्या आहेत, अजून नवीन गेस्ट पण ॲड होत आहेत, तर नवीन गाड्या पण ॲड होत आहेत. तर सगळं करायचं आहे. तर 2-3 तास लागतील मला. तर 2 ट्रिप झालेत. 600 रुपयाचं 1200 रुपयाचं काम केलेलं आहे आणि मगाशी 640 रुपयाचा CNG बसलेला आहे गाडीमध्ये. तर परत आता संध्याकाळी 3-4च्या नंतर मी निघेल कामावरती. तर आता भेटतो मी तुम्हाला मित्राच्या घरी जाऊन. मित्रांनो आलेलो आहे आता मित्राच्या घरी. लिफ्टमध्येच आहे. खूप उशीर झालेला आहे. आता चिडला असेल तो. गाड्या करायच्या आहेत, 15-20 गाड्या अजून बाकी आहेत. तर बघूया काय बोलतोय. जाऊया आपण त्याच्या घरी. इथं आहे त्याचं घर. प्रतीक को डाल दिया. प्रतीक को वहाँ से हटा के मैंने 7 बजे डाल दिया. ओके. आता 5 आणि सर्व गाड्या करून झालेल्या आहेत. अजून 2-4 गाड्या अजून ॲड होणार आहेत असं समजलं आहे. तर आता खूप टाईमपास झालेला आहे आणि आता चेंबूरची बुकिंग आलेली आहे मला. तर मी चाललो आहे पिकअप करायला. कामोठ्यावरून चेंबूरला ड्रॉप करतो, तिथून मग आता जरासं काम करतो. गाड्या आहेत ते माझा पार्टनर आहे, तो अरेंज करेलच. तर बघू आता. आज 1300 रुपयाचंच काम झालेलं आहे सकाळपासून. 2च ट्रिप केल्या होत्या. तर आता करूया पिकअप, चेंबूरला जाऊया आणि तिथून मग ठाण्याला जाऊया. चला भेटतो थोड्या वेळाने. मित्रांनो, अणुशक्तीनगरमध्ये ड्रॉप झालेला आहे माझा. 45 मिनटंच लागले आणि 440 रुपये असे काहीतरी भेटलेत. आता अमाऊंट लक्षात नाही, पण 440च्या आसपास काहीतरी भेटलेले आहेत. आणि आता वाजलेले आहेत 6. तर बघूया आपल्याला देवनारमधून चेंबूर साईडची कुलाबा साईडची बुकिंग लागते का. कुलाब्याला जाऊया, तिथून मग नवी मुंबईला येऊया. तर बघूया आता काही बुकिंग भेटते का. तर मग कळवतो मी. तोपर्यंत तुम्ही हा नजारा बघा. अणुशक्तीनगर BRC कॉलनी.
एकदम मस्त जागा आहे, हिरवागार आहे, सगळ्या बिल्डिंग्स आहेत, पण हिरवागार निसर्ग खूप मस्त आहे. तुम्हाला दाखवतो. खूप मोठा कॅम्पस आहे BIRCचा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे बहुतेक, कारण आतमध्ये येताना भरपूर मोठी सिक्युरिटी असते. इथे शूटिंग करणं अलाउड आहे की नाही काय माहिती नाही, पण बघूया. हे बघा, एकदम शांत वातावरण आहे. मोठ्या मोठ्या कॉलन्या आहेत आतमध्ये, सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज आहेत. तर आता कुठे आलोय नेमकं मलाच समजत नाहीये. मॅप लावल्याशिवाय आपण इथून बाहेर नाही जाऊ शकत असं मला वाटतंय. तर आपण मॅप लावलेलाच बरा. तर मग आता भेटूया. देवनारमध्ये जातो मी, तिथून बुकिंग्स येतील बहुतेक. कुलाबा बिलाबा नाही भेटलं, डायरेक्ट ऐरोली भेटलं तरीही चालेल. ऐरोली घनसोली काहीही चालेल आपल्याला. तर मग करतो मी तुम्हाला नंतर कॉन्टॅक्ट. चेंबूरमध्ये होतो, चेंबूरमधून काहीच बुकिंग लागले नाही. मग म्हटलं BKC मध्ये जाऊया, तिकडे सर्च चालू असतो. तर आता BKCला पोचतोय, पण सगळ्या मालाड बोरिवलीच्या बुकिंग येत आहेत. अजून मी BKCचा ब्रिज उतरून BKC मध्ये एंट्री पण नाही केली, पण सगळे मालाड वगैरेचे बुकिंग येतात. मालाड, बोरिवली, मीरा रोड, कांदिवली. तर आपल्या इकडची काय आहे का नाही. आता आले उबरमध्ये सांताक्रूज आले. अरे भाई साहब, नवी मुंबई, ठाणा कुछ तो दे दो. तिकडचे बुकिंग घेऊनच जायचे आहे. आणि सकाळी मी उबरमध्ये गो होम वापरलं होतं पहिल्यांदा ठाण्याला जाण्यासाठी आणि नंतर कामोट्याला यायसाठी. तर गो होमचे दोन्ही ऑप्शन संपलेले आहेत उबरमधले. आणि रॅपिडोचा गो होम तर काहीच कामाचा नाही, तो कामच करत नाही. तर आता बघू. अंधेरी, उबरमध्ये अंधेरी वाजते. आपल्याला नवी मुंबई कधी भेटेल. मित्रांनो, 10-15 मिनटं झाले मला BKCला येऊन. तर आपल्याला जी बुकिंग पाहिजे होती तशी काय भेटली नाही. घनसोली, ऐरोली वगैरेची. ठाण्याची बुकिंग आलेली, पण खूप लांब होती ती. घोडबंदर रोडच्या इकडे हिरानंदानीच्या पण पुढची होती. मग ती काही मी घेतली नाही. 600 रुपये होते. आणि आपलं गो टूचा ऑप्शन नाही आहे उबरमध्ये. तर आपल्याला भेटली आता खारघरची बुकिंग. Turn left onto Street 7, then turn left onto Lane 3. चाललो आता कस्टमरला पिकअप करतो आणि मग खारघरला ड्रॉप केल्याच्या नंतर ना बघू मग काय काम करायचंय नाही करायचं. तर मग डायरेक्ट मी घरीच जाईन. Turn left onto Lane 3. CNG भरेन. आणि उद्या इव्हेंट आहे. सर्व गाड्या करून झालेल्या आहेत. खूप मस्त वाटतंय. उद्या नुसता आराम आणि पैसा. चला बाय, भेटू आपण पिकअप केल्याच्या नंतर. खारघरला ड्रॉप केल्यानंतर भेटू आपण. In 600 meters. मित्रांनो, वाजलेले आहेत आता 8:50 आणि माझा खारघरचा ड्रॉप आता जस्ट झालेला आहे. BKC वरून पिकअप केला होता. 1.5 तास लागले आणि मला जे 586 रुपये दाखवलेले एकदम बरोबर 586 रुपयेच भेटलेत. 1 रुपये सुद्धा वाढवून भेटला नाही. ॲक्च्युअली 586 नाही, 585 रुपये आहेत. पुढे पैसे आहेत थोडे. 1 रुपये सुद्धा काय उबरने वाढवलेला नाही. काय उबर पैसे वाढवत नाही आहे. ठीक आहे, चालेल. आता ड्रॉप तर झालेला आहे. आता काय इथे बघत नाही. आता जातो CNG भरतो. उद्यापासून इव्हेंट 3 दिवस इव्हेंटच आहेत. तर खूप साऱ्या गाड्या आहेत. 30-35 गाड्या आहेत. तर बघूया. आता घरी जातो जरा आणि मग एकदा पूर्ण बघतो काय सिच्युएशन आहे. कारण सगळे कस्टमर जे आहेत ते बाहेरून येणार आहेत. सगळ्यांचे पिकअप जे आहेत ते एअरपोर्टवरून आहेत. नवी मुंबई एअरपोर्ट, मुंबईच्या टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 तिन्ही ठिकाणावरून पिकअप आहेत. सगळ्यांचे टाईम वेगळे वेगळे आहेत. आणि पण गेस्ट जे आहेत ते सगळे एकाच हॉटेलमध्ये थांबणार आहेत. नवी मुंबईमध्ये तुर्भ्याला. आणि आमचा नवी मुंबईतला 3रा इव्हेंट आहे. तर नवी मुंबई तुर्भ्याला गेस्ट थांबणार आहेत सगळे. आणि त्याच्यानंतर मग त्यांचा इव्हेंट जो आहे तो वाशीमध्ये आहे. वाशी एक्झिबिशन सेंटर जे आहे तिथे इव्हेंट आहे. तर
मग सगळे जेव्हा इव्हेंटला जातील तेव्हा सगळे मित्र भेटू आम्ही. खूप दिवसानंतर आम्ही 20-25 जण एकत्र भेटणार आहोत. ह्याच्या आधी 10-12 जणं 15 जणं असे भेटत होतो. कधी हा असतो कधी तो असतो. आता सगळे 25 जण एकत्र भेटणार आहोत. आणि बाकी नवीन मेंबरसुद्धा आहेत जे पहिल्यांदाच आमच्यासोबत काम करणार आहेत. ते मेंबरसुद्धा आहेत तर त्यांनासुद्धा भेटूया. तर चला मग आता जातो CNG पंपावरती आणि त्याच्यानंतर तुम्हाला अर्निंग सांगतो. मित्रांनो 290 रुपयाचं CNG बसलेलं आहे. आणि सकाळी भरला होता 640 रुपयाचा CNG बसला होता. ओके, आता 290 रुपयाचाच बसलेला आहे. तर आता झालेला आहे आपला दिवस. गाड्या अरेंज करून झालेल्या आहेत आणि माझी जी आजची अर्निंग आहे ती ही आहे. पहिली ट्रिप कामोट्यावरून ठाण्याचे त्याचे भेटले 681 रुपये. मग ठाण्यावरून वाशीचे भेटले 643 रुपये. आणि दुपारी कामोट्यावरून अणुशक्तीनगरचे भेटले 443 रुपये. आणि BKC वरून खारघरचे भेटले 585 रुपये. ह्या अर्निंगमधून आपला CNG गेलेला आहे पहिले 640 रुपये आणि त्याच्यानंतर आता गेलेला आहे 290 रुपये. आणि उबरचा जो पास आहे तो 211 रुपये. बाकी तुम्ही हिशोब करा माझा किती काम झालेलं आहे आणि मला कमेंट करून सांगा. आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहात तर माझं चॅनल पण सबस्क्राईब करा आणि मला जरा सपोर्ट करा. आता भेटूया आपण उद्या. बाय, गुड नाईट.